नांदेड़ में गर्भाशय ग्रीवा कैंसर के बढ़ते खतरे को देखते हुए प्रशासन ने अहम अपील की है। 15 वर्ष से अधिक आयु की लड़कियों को एचपीवी वैक्सीन लगवाने पर जोर दिया गया है। अफवाहों से बचने की सलाह भी दी गई है। नांदेड़ में स्वास्थ्य विभाग ने गर्भाशय ग्रीवा कैंसर के बढ़ते मामलों पर चिंता जताई है। उप विभागीय अधिकारी अविनाश कांबले ने कहा है कि 15 वर्ष से अधिक आयु की लड़कियों के लिए एचपीवी वैक्सीन बेहद जरूरी है, जो इस गंभीर बीमारी से बचाव करती है। उन्होंने स्पष्ट किया है कि ये लसीकरण पूरी तरह सुरक्षित है और किसी भी तरह की अफवाह पर विश्वास न करें। तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे ने भी अभिभावकों से अपील की है कि वे अपनी बेटियों का समय पर टीकाकरण कराएं, ताकि भविष्य में कैंसर का खतरा कम किया जा सके। उपविभागीय अधिकारी हदगाव आपणा सर्वांना नम्र सूचना करतो की एचपीव्ही लसीकरण राज्यामध्ये 8 मार्च 2026 पासून सुरू झाले आहे। ही लस 14 वर्ष पूर्ण ते 15 वर्षपर्यंतच्या मुलींसाठी आहे। या लसीमुळे गर्भाशयाचा कॅन्सर टाळता येतो। आतापर्यंत 180 देशांमध्ये ही लस देणे सुरू आहे। या लसीचे कसल्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत। अत्यंत सुरक्षित लस आहे। ही लस उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध आहे। कसल्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास न ठेवता आपण आपल्या मुलींना ही लस द्यावी असे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो। मी डॉक्टर संजय मुरमुरे, तालुका आरोग्य अधिकारी हदगाव, सर्व जनतेस आवाहन करतो की आपल्या राज्यामध्ये दिनांक 8 मार्च महिला दिन या दिनाचे औचित्य साधून 14 वर्ष पूर्ण झालेल्या व 15 वर्षाच्या आतील सर्व मुलींसाठी एचपीव्ही वॅक्सीन हे राज्य शासनाने सर्व सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे। हे एचपीव्ही वॅक्सीन हे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जो महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो त्याचं प्रिव्हेन्शन करण्यासाठी हे एचपीव्ही वॅक्सीन उपलब्ध झालेलं आहे। तरी मी सर्व आपल्या जनतेस आवाहन करू इच्छितो की 14 वर्ष पूर्ण झालेल्या व 15 वर्षाच्या आतील सर्व मुलींना हे लसीकरण करून घ्यावे। ही लस सरकारी दवाखाने, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इथं मोफत उपलब्ध आहे। या लसीचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही आहे आणि ही लस मुलींच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची आहे। तरी सर्व जनतेस पुन्हा एकदा आवाहन करतो की कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता ही लस 100% सुरक्षित आहे, ती आपल्या मुलींना द्यावी ही नम्र विनंती। धन्यवाद।